प्रथम मी त्याबद्दल मी आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानवंदना करून मी माझे 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करते। एवढ्या मोठ्या स्टेजवर मला पहिल्यांदाच चान्स मिळाला आहे, त्यासाठी मी 2 शब्द माझे व्यक्त करते। सगळ्यांना सांगू इच्छिते की माझं नाव जना सखाराम काकडे, मी फाटा या छोट्याशा गावावरून आलेली आहे। माझ्या आत्ताच 2022 या बॅचमध्ये PSI म्हणून नियुक्ती झाली, निवड झालेली आहे। आणि माझं 10वी पर्यंत शिक्षण अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत इथूनच झालं। माझं 12वीचं शिक्षण परभणी इथून झालं सर। आणि मी इंजिनिअरिंगसाठी IT इंजिनिअरिंग मी बारामती इथून केलं विद्याप्रतिष्ठान कॉलेजमधून। त्यानंतर मी माझ्या MPSC किंवा स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायचा निर्णय घेतला। माझ्या घरच्यांनी मला यासाठी खूप पाठिंबा दिला, त्यासाठी मी घरच्यांचे पण आभार व्यक्त करते। कारण घरचे असतील आपल्या पाठीमागे तर आपण कुठलंही यश मिळवू शकतो, कारण आपण आपला निश्चितपणे अभ्यास करू शकतो। आणि त्यानंतर मग मी 18-19 ला सुरुवात केली स्पर्धा परीक्षेची, MPSCचा अभ्यास करत होते। पण कोरोनाचा काळ आला, एक वर्ष काही एक्झाम झाल्या नाही। त्यानंतर मग 2021 ची मी चांगलं प्रिपरेशन केलं आणि 21 ची कंबाईनची ऍड देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मला PSI SO तिन्ही पण प्रिलिम्स माझ्या निघाल्या। मी तेव्हा प्रयत्न केला की छान होता, तिन्हीमध्ये एक पोस्ट मिळवायचीच म्हटलं ठरवलं। पण अनफॉर्च्युनेटली की मला थोडे कमी मार्क्स आले आणि मराठा आरक्षण तर नाहीयेच आपल्याला, आरक्षण मुद्दा तर तिथे खूप महत्त्वाचं सगळ्यांनाच माहिती झालं आता। आणि तेव्हा माझं काही सिलेक्शन झालं नाही, तिन्हीमध्ये एक पण पोस्ट मला मिळाली नाही। मग मी परत जाऊन आणि 22 ची प्रिलिम्स देण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये माझं PSI ची प्रिलिम्स निघाली। आणि मग चांगली तयारी वगैरे इथं नांदेडलाच मी अभ्यास वगैरे केला आपला आणि छानपैकी मार्क्स घेऊन आता मी मिळाले। पण तेच जर आरक्षण असतं आपल्याला, सगळेजण एवढे झटतायत, मनोज जरांगे दादा पण आपल्यासाठी एवढे प्रयत्न करतायत की आरक्षण मिळावं मराठ्यांना, कारण मराठे खूप हुशार आहेत। पण आरक्षण नसल्यामुळे मार्क्स किती पण घेतले तरी आपण शेवटपर्यंत शाश्वती नाही देऊ शकत की आपली पोस्ट होईल किंवा एखादी नोकरी मिळेलच आपल्याला। मग तेच जर आरक्षण मिळालं आपल्याला तर लवकरात लवकर आपले सगळेच बंधू भगिनी लवकरात लवकर अधिकारी किंवा वेगवेगळ्या पदावर आपले स्वप्न पूर्ण करू शकतात। मला खात्री वाटते एवढे सगळे मान्यवर किंवा मनोज जरांगे पाटील आपले दादा सगळेजण एवढे प्रयत्न करतात, त्यामुळे निश्चितच आरक्षण मिळेल असं मला वाटतं। आणि सगळ्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते।